गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. पेपर है हमारे लाइसेंस हमारे को कागज निकालने चिपका पड़े में से हमारा हो गया है काम सब तू लग्न कर तेरा डेवो ठीक तर पहिले तुझं काय विषय नाही ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. आपण लेक्चरला लगेच सुरुवात करूया. जशी आपण पहिल्या लेक्चरमध्ये चर्चा केली की आपण EIB-च्या दृष्टीने जे काही तयारी करतोय ही तयारी करत असताना जो सिलेबस EIB-ने तुम्हाला प्रिस्क्राईब केलेला आहे त्यामध्ये काही कोर सब्जेक्ट आणि मग त्यानंतर राहिलेले काही गौण विषय या अनुषंगाने ते आपल्याला विचारात घ्यायचे की ज्या विषयांवरती 10 किंवा 8 अशा पद्धतीचे प्रश्न EIB मध्ये पडतात तर त्यांना आपण कोर सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी विचारात घेतोय. तर त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि CPC जो प्रोसिजरल लॉ हे विचारात घेतले. आज तिसरा कोर सब्जेक्ट म्हणून जो आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो आहे इंडियन पिनल कोड. आता तुम्ही सिलेबस जर चाळला असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं की इंडियन पिनल कोड हा जो 1860 ला अस्तित्वात आला तो 2023 ला रिपील झाला आणि त्या जागी भारतीय न्याय संहिता अस्तित्वात आलेला आपल्याला बघायला मिळतो. पण बार काउन्सिलने EIB एक्झाममध्ये जुना IPC आणि भारतीय न्याय संहिता दोन्ही विषय जे आहेत ते तुमच्या सिलेबसला एकत्रितरित्या दिलेले आहेत. म्हणून तुमचा क्रिमिनल लॉ विचारात घेत असताना केवळ IPCची तयारी करून चालणार नाही किंवा फक्त BNS भारतीय न्याय संहिता यांची तयारी करून चालणार नाही, तर दोन्हींना आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आता जे स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसतंय तर मी या ठिकाणी हा प्रयत्न केलाय की मागच्या वर्षी जी 20वी EIB झाली तर त्यामध्ये तुमच्या IPC आणि BNS या दोन्हीवरती एकूण 8 प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. मग ते 8 प्रश्न कोणते आहेत तर ते अगोदर आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या प्रश्नांना म्हणजे जो काही सेट मला उपलब्ध झाला होता त्या सेटमध्ये या प्रश्नांचा जो काही नंबर होता तोच नंबर या प्रश्नांना या ठिकाणी मी दिलेला आहे, जो तुम्हाला या PDF मध्ये या ठिकाणी बघायला मिळतो. तर ते प्रश्न आपण अगोदर विचारात घेऊया आणि मग नंतर IPC त्याचं जे काही इंडेक्स वगैरे जे असेल IPCचं बेरॅकच्या अनुषंगाने म्हणजे जे काही टिप्स ज्याला म्हणतो आपण की कोणकोणत्या गोष्टींना कशा पद्धतीचं महत्त्व द्यावं आणि त्याच्या माध्यमातून MCQला सामोरं कशा पद्धतीने जावं त्या काही बाबींची चर्चा आपण पुढच्या वेळेमध्ये जी आहे ती करणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्रश्नांचं स्वरूप काय आहे किंवा प्रश्न कोणते विचारले गेलेत, कशा पद्धतीचे विचारले गेलेत हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी जो बघायला मिळतोय जो स्क्रीनवरती तुम्हाला डिस्प्ले झालेला आहे तर तो पहिला प्रश्न मी वाचतोय, तुम्ही पण तो व्यवस्थित पद्धतीने झूम करून बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. इफ ए बेलिफ executes an eviction based on a civil court order later declared void for lack of jurisdiction, what protection does section 78 of the Indian Penal Code provide? आता हा जो प्रश्न IPC वरती विचारला गेलाय आणि त्याच्या माध्यमातून म्हटलं की जो बेलीफ आहे तर तो बेलीफ एक सिव्हिल कोर्टाने पारित केलेला जो आदेश आहे तो एक्झिक्यूट करतो आणि तो तशा पद्धतीचा तो एक्झिक्यूट करत असताना नंतर हे डिक्लेअर केलं जातं की त्या सिव्हिल कोर्टाला तो आदेश पारित करण्याचं अधिकार क्षेत्रच नव्हतं.
व्हाईड फॉर लॅक ऑफ ज्युरिडिक्शन, का त्या कोर्टाला ते ज्युरिडिक्शनच नाही, कार्यक्षेत्रच नाहीये. तर आता त्या बिलीफने जे काही ऑर्डर एक्झिक्यूट केली इविक्शनची, की एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणून बेदखल करायचं आहे, त्याला काढून टाकायचं आहे, ती जी ऑर्डर त्याने त्या ठिकाणी एक्झिक्यूट केली, तर IPCच्या सेक्शन 78 नुसार त्याला संरक्षण काय मिळेल? त्याचे 4 ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. पहिला ऑप्शन जो आहे, द बिलीफ इज पनिशेबल ॲज द ऑर्डर वॉज इनव्हॅलिड फ्रॉम द बिगिनिंग. ऑप्शन बी, that is the belief can be punished only with a reduced penalty. Option C, the belief is exempt if he acted in good faith under the order. And subclause D, the belief is required to compensate the evicted person. Now these are the 4 options which has been provided for this first question, and accordingly you have to answer to this question, that someone has written option C, and the answer is correct. आता या ठिकाणी काय लक्षात घ्यायचंय, की हा तुमचा जो काही बिलीफ आहे, बिलीफ कोण आहे? तर बिलीफ सरकारी कर्मचारी आहे. आणि हा कोर्टाचा कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि हा व्यक्ती त्या ठिकाणी जे काही आदेश पार पाडायला जातो, तर तो कायद्याने त्याच्यावरती लादलेली जी काही ड्युटी आहे तो त्या ठिकाणी पार पाडतो. आणि ती ड्युटी तो मालाफाडी इंटेन्शनने पार पाडत नाही, तर गुड फेथ मध्ये ते पार पाडतो. मग जरी ती ऑर्डर त्या ठिकाणी नंतर अवैध आहे असं जरी डिक्लेअर केलं गेलं असलं, आणि ज्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला नुकसान झालेलं असलं, तर त्यासाठी या बिलीफला जबाबदार धरलं जाणार नाही. तर जे काही जनरल एक्सेप्शन्स तुम्हाला IPC मध्ये बघायला मिळतात, तर त्या अनुषंगाने हा गुडफेथ मध्ये हा सरकारी कर्मचारी त्या ठिकाणी वागला, तर त्याला ते एक्झम्पशन मिळताना बघायला मिळतं. म्हणून ऑप्शन C जो आहे हा या ठिकाणी लागू होतो. आता दुसरा प्रश्न बघा, म्हणजे पहिला प्रश्न तुमचा IPC वरती विचारला आणि दुसरा प्रश्न तुमचा BNS वरती विचारलेला जो आहे तो बघायला मिळतो. मग दुसरा प्रश्न बघा, की अंडर द भारतीय न्याय संहिता 2023, व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ consecutive days an offender may be kept in solitary confinement at a time. IPC मध्ये एकांतवासाची शिक्षा देण्याच्या संदर्भात तरतूद होती. तशाच पद्धतीची शिक्षा भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत जर दिली गेली, तर त्या अनुषंगाने म्हटलं गेलं की मॅक्झिमम नंबर ऑफ कन्झिक्युटिव्ह डेज किती असतील एकांतवासाची शिक्षा देत असताना एखाद्या व्यक्तीला कन्झिक्युटिव्ह म्हणजे सलग किती दिवस एकांतवासामध्ये ठेवलं जाऊ शकतं, तर त्या संदर्भातली तरतूद भारतीय न्याय संहितेमध्ये काय सांगते. आता हा जो प्रश्न 2 आहे, मला वाटतं मयुरेशने त्याचं उत्तर C दिलेलं त्या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळतं. पण ते त्याचं जे उत्तर आहे तर ते ए आहे आणि ते 7 इयर. त्याचं जे उत्तर आहे ते 7 डेज किती, तर ते 7 डेज असलेलं BNSच्या अंतर्गत जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा, मी आता या ठिकाणी या प्रश्नांना क्रमांक जे आहे त्या सेटमध्ये, मला जो सेट उपलब्ध झाला पाठीमागच्या EIBचा, त्या सेटमध्ये IPC किंवा BNS वरती किती नंबरचे, कोणकोणत्या नंबरचे प्रश्न IPC किंवा BNS वरती विचारले होते तेच नंबर या ठिकाणी मी ठेवलेले आहेत. म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबरच्या प्रश्न जे आहेत ते IPC आणि BNS वरती होता. त्यानंतर 5वा नंबरचा प्रश्न सुद्धा हा या क्रिमिनल लॉ वरती असलेला बघायला मिळतो. आणि म्हणून प्रश्न 5 नंबरचा असं म्हणतो, द रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन्स. आता या प्रश्नामध्ये जे म्हटलं गेलं, आता या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्याच्या खाली काही ऑप्शन दिलेले असतात. मग त्या स्टेटमेंटला विचारात घेऊन तुम्हाला करेक्ट आन्सर त्या ठिकाणी जे आहे ते द्यायचं असतं. आता अशा पद्धतीच्या प्रश्नांना जरा वेळ लागत असतो. हे प्रश्न नीट वाचणं, समजून घेणं आणि मग ते त्यांची सांगड घालणं, त्याचा तुलनात्मक अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत. तर बघा, आता पहिलं स्टेटमेंट काय दिलं, त्यानंतरचं दुसरं स्टेटमेंट काय दिलं, आणि मग त्याच्या अनुषंगाने जे 4 ऑप्शन दिलेत त्या ऑप्शन पैकी जे योग्य उत्तर आहे ते तुम्हाला निवडायचं असतं. तर पहिलं स्टेटमेंट म्हणतंय, अंडर द इंडियन पिनल कोड, इफ ए पर्सन हार्बर्स अन ऑफेंडर who has escaped custody for an offense punishable with imprisonment up to 3 years, he shall be punished with imprisonment up to 7 years. आता पहिलं स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी
अशा पद्धतीने बोलतं की एखादा इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर आश्रय दिला, कोणत्या व्यक्तीला आश्रय दिला की असा एखादा व्यक्ती आहे की तो कस्टडीमधून पळालेला आहे, त्याने जो गुन्हा केला होता त्या गुन्ह्यासाठी 3 वर्षापर्यंतची शिक्षा झालेली आहे, असा व्यक्ती त्या कस्टडीतून पळाला आणि त्या पळालेल्या व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीने आश्रय दिला तर आश्रय देणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंतची शिक्षा, इम्प्रिझनमेंट अप टू 7 इयर्स IPC मध्ये सांगितलेली आहे, इंडियन पिनल कोड मध्ये सांगितलेली आहे, असं स्टेटमेंट 1 हे सांगतं. आता स्टेटमेंट 2 बघा. द लॉ प्रोव्हाइड्स अन एक्सेप्शन फॉर हार्बरिंग और कन्सिलिंग बाय द हजबंड और वाईफ ऑफ द ऑफेंडर. आता स्टेटमेंट 2 असं म्हणतं की कायदा जो आहे तर काही गोष्टींना त्या ठिकाणी अपवाद प्रोव्हाइड करतो. जर पत्नीने गुन्हा केला असेल आणि तिला जर आश्रय दिला तर अशा वेळेला त्या पत्नीला आश्रय देण्याबद्दल जबाबदार धरत नाही, किंवा पतीने जर गुन्हा केला आणि पत्नीने जर त्या पतीला आश्रय दिला तर कायदा त्या पत्नीला त्या ठिकाणी गुन्हेगार जबाबदार धरत नाही. आता हे 2 स्टेटमेंट झाले आणि ह्या 2 स्टेटमेंट नंतर खाली म्हटलं गेलं, इन द कंटेक्स्ट ऑफ द अबोव स्टेटमेंट्स अंडर द इंडियन पिनल कोड विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. आता वरचे दोन्ही स्टेटमेंट विचारात घेतल्यानंतर त्यांच्या परिप्रेक्षामध्ये खाली दिलेले जे काही 4 ऑप्शन्स आहेत ते त्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे, हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो विचारला गेला. आता या अनुषंगाने मग तुम्हाला या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल तर हार्बरिंगच्या संदर्भातल्या ज्या तरतुदी ज्या चॅप्टरच्या अंतर्गत IPC मध्ये येतात, ज्या सेक्शनच्या अंतर्गत त्या प्रोव्हाइड केल्या गेल्या, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहे आणि एक्झॅक्ट त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं, कोणत्या पद्धतीच्या गुन्ह्यासाठी किती शिक्षा सांगितली गेली, या बाबी निश्चित माहीत असणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला जे ऑप्शन दिले, ऑप्शन ए बघा, बोथ स्टेटमेंट्स 1 and 2 आर फॉल्स. ऑप्शन बी, ओनली स्टेटमेंट 1 इज ट्रू. ऑप्शन सी, ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू. आणि ऑप्शन डी, बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू. आता हा जो काही प्रश्न आहे याचं योग्य जे उत्तर आहे कोणाला टाकता येईल का? बरं ठीक आहे, त्यामध्ये वेळ लागेल तरी तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करा, कारण अशा पद्धतीचे ट्रिकी प्रश्न त्या ठिकाणी जे आहे ते विचारले जातात. तर याचं ऑप्शन जे आहे तर ते ऑप्शन आहे सी, ओनली स्टेटमेंट 2 इज करेक्ट किंवा 2 इज ट्रू. आता कायदा या ठिकाणी सांगतो, पतीने किंवा पत्नीने जर गुन्हा केला असेल आणि पतीने जर गुन्हा केला तर त्या पत्नीने त्याला जर हार्बर म्हणजे आश्रय दिला तर तिला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जात नाही, किंवा पत्नीने गुन्हा केला आणि त्या गुन्हेगार पत्नीला जर पतीने आश्रय दिला तर त्याला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जात नाही, कारण ती रिलेशनशिप कायद्याच्या माध्यमातून संरक्षित केली गेलेली, म्हणून ते आपल्याला विचारात घ्यावी लागते. आणि म्हणून पहिलं जे स्टेटमेंट होतं की एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला असेल आणि तो कस्टडीमधून इस्केप झाला आणि त्याला जर आश्रय दिला तर त्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा असते, तर ही तरतूद कायद्यामध्ये नाहीये. त्यासाठीची असणारी पनिशमेंट ती वेगळ्या स्वरूपाची आहे, इथे सांगितलेली चुकीची आहे, म्हणून पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते समजून घ्या. आता प्रश्नांचं स्वरूप जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला रिडिंग करत असताना काय काय वाचणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने वाचणं गरजेचं आहे, हे वाचल्यानंतर कोणत्या गोष्टींवरती फोकस करणं गरजेचं आहे, ह्या बाबी ज्या आहेत ते लक्षात येते. आता मी पुढच्या प्रश्नाकडे जातो, प्रश्न नंबर 6. तर हा प्रश्न नंबर 6 असं म्हणतो, इफ ए पर्सन अटेम्प्ट्स अन ऑफेन्स पनिशेबल विथ अ मॅक्झिमम ऑफ 10 years imprisonment, what is the maximum years of imprisonment that can be imposed under section 62 of the भारतीय न्याय संहिता 2023. आता सेक्शन 6 प्रश्न 6 असं म्हणतो, जर एखाद्या व्यक्तीने असा गुन्हा करण्याचा प्रयत्न केला की त्या गुन्ह्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, म्हणजे त्याने तो गुन्हा केलेला नाहीये, त्याने असा गुन्हा करण्याचा प्रयत्न केला की तो जर गुन्हा घडला असता तर गुन्ह्यासाठी 10 वर्षाची शिक्षा झाली असते. तर आता त्याने तो प्रयत्न केलाय, फक्त अटेम्प्ट. मग अटेम्प्ट साठी जसं IPC मध्ये अटेम्प्ट साठी शिक्षा सांगितलेली आहे, का तुमच्या गुन्ह्याच्या ज्या काही 4 स्टेजेस असतात, तर त्या 4 स्टेजेस मध्ये सुरुवातीला डोक्यामध्ये विचार यावा लागतो, दॅट इज इंटेन्शन. नंतर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रिपरेशन झाल्यानंतर तिसरी अवस्था असते अटेम्प्ट, आणि तिला अंजाम जो दिला जातो ती 4थी अवस्था असते, ती असते कमिशन. म्हणजे तुमचा प्रत्येक गुन्हा हा 4 अवस्थांमधून जात असतो, इंटेन्शन, प्रिपेरेशन, त्यानंतर अटेम्प्ट अँड कमिशन.
आता या ठिकाणी अटेम्प्ट जो आहे तो जो आयपीसी मध्ये सुद्धा अटेम्प्ट साठी शिक्षा सांगितलेली होती. तर त्याच अटेम्प्ट साठी बीएनएस मध्ये म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये की एखादा असा गुन्हा आहे की तो जर गुन्हा केला असता आणि त्याला जर 10 वर्षाची शिक्षा झाली असती तर असा गुन्हा करण्याचा प्रयत्न जर एखाद्या व्यक्तीने केला असेल तर भारतीय न्याय संहिता त्या व्यक्तीला किती वर्षाची शिक्षा प्रोव्हाइड करते. तर याचं उत्तर जे आहे तर ते आहे ऑप्शन ए, 5 वर्षापर्यंतची शिक्षा बीएनएस मध्ये त्या व्यक्तीला सांगितलेली आहे. हाफ ऑफ दॅट imprisonment which has been provided for that offense if that offense has been committed by that person, if it has been proved, so at that time he might be punished up to 10 years. So only for attempt under BNS he shall be punished up to 5 years. So that option is A. ओके. आता पुढचा जो प्रश्न आहे तो त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 9 नंबरचा प्रश्न होता. तो प्रश्न बघा. अंडर द भारतीय न्याय संहिता 2023, इफ ए पर्सन इज ऑर्डर्ड टू पे अ फाईन ऑफ ₹4,000 बट फेल्स टू डू सो, what is the maximum simple imprisonment the court may impose on the defaulter. आता भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला 4,000 रुपये दंड भरायला सांगितला गेला आणि त्या व्यक्तीला तो भरणं जर शक्य नसेल, तो डिफॉल्टर जर असेल, तर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत मॅक्झिमम सिंपल इम्प्रिझनमेंट किती सांगितली गेली. हे प्रश्न नंबर 9च्या अनुषंगाने विचारात घ्यायचं. आणि तुमचे ऑप्शन आहेत ए मध्ये 1 इयर, बी मध्ये 2 मंथ, सी मध्ये 4 मंथ आणि डी मध्ये 6 मंथ. तर या ठिकाणी बी ऑप्शन ज्यांनी दिलंय तर ते उत्तर बरोबर आहे. 2 महिन्यापर्यंतची त्याला साधी कारावासाची शिक्षा फॉर बेइंग डिफॉल्टर जी आहे ती होऊ शकते. त्यानंतर आणखी पुढचे जे प्रश्न आहेत ते तिकडे आपण बोलूया. हे शेवटचे 3 प्रश्न घेऊन मग नंतर आपण त्या विषयाकडे जे आहे ते वळणार आहोत. आता हा 47 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जो विचारला गेला की गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट्स, वन लेबल्ड ॲज असर्शन दॅट इज ए अँड द अदर लेबल्ड ॲज रिझन आर. म्हणजे खाली 2 स्टेटमेंट दिले गेले. एक असर्शन आहे आणि दुसरं रिझन आहे. असर्शन म्हणजे विधान आणि रिझन जे आहे तर त्या विधानास कारण की त्या कारणामुळे ती गोष्ट घडली. म्हणजे एक असर्शन जे आहे ते हे विधान असतं आणि रिझन त्या पाठीमागचं कारण असतं. आता एक रिझन आणि एक असर्शन तुम्हाला दिले गेलेलं आहे. असर्शन मध्ये बघा काय म्हटलं गेलं, द भारतीय न्याय संहिता 2023 प्रिस्क्राइब्स द डेथ पेनल्टी फॉर सर्टन फॉर्म्स ऑफ गँग रेप. म्हणजे हे प्लेन विधान आहे की भारतीय न्याय संहितेमध्ये डेथ पेनल्टी काही ठराविक स्वरूपाचे जे गँग रेप आहेत तर त्यांच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सांगितलेली आहे. अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट आहे. म्हणजे ते असर्शन आहे, विधान आहे. आता रिझन बघा त्या पाठीमागे कारण काय. द पर्पज ऑफ दिस प्रोव्हिजन इज टू मेक ऑल सेक्शुअल ऑफेन्सेस नन बेलेबल. म्हणजे काय कारण आहे तर जे काही सगळे जे सेक्शुअल ऑफेन्सेस आहेत तर ते नन बेलेबल अजामीनपात्र बनवणं हा उद्देश आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ द अबोव असर्शन अँड रिझन विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. आता वरच्या परिप्रेक्षामध्ये असर्शन आणि रिझन हे जर तुम्ही विचारात घेतलं तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे हे या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आता मला वाटतं या ठिकाणी काहींनी ऑप्शन बी दिलेलं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर आता ऑप्शन बघा. पहिलं ऑप्शन काय, बोथ ए अँड आर म्हणजे असर्शन अँड रिझन आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. हे ऑप्शन ए झालं. ऑप्शन बी, बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. त्यानंतर ऑप्शन सी, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. ऑप्शन डी, ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. आता हे जे काही 4 ऑप्शन आहेत तर यापैकी करेक्ट ऑप्शन काय आहे म्हणजे हा जो 47 नंबरचा प्रश्न आहे तर त्या अनुषंगाने हे आपल्याला विचारात घेत असताना याचं उत्तर सी आहे. तर असर्शन म्हणजे सी मध्ये काय सांगितलं बघा, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. म्हणजे असर्शन खरं आहे पण त्याला दिलेलं जे काही कारण आहे तर ते कारण चुकीचं आहे. म्हणजे असर्शन काय सांगतं, भारतीय न्याय संहितेमध्ये काही गँगरेप हे मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र आहेत आणि त्याला कारण काय सांगितलं, कारण या ठिकाणी जे म्हटलं गेलं की सगळे जे सेक्शुअल ऑफेन्सेस आहेत ते नन बेलेबल करणं हा उद्देश आहे. म्हणून
काही गँग रेपला डेथ पेनाल्टी दिली, तर हे त्या ठिकाणी संयुक्तिक वाटत नाही. त्या पाठीमागचा उद्देश जो आहे तर फक्त नन बेलेबल करणं हा उद्देश नाही आहे. तर गँग रेप हा हेनस क्राईम म्हणून विचारात घेतला गेला, क्रूर म्हणून विचारात घेतला, अमानुष गुन्हा म्हणून विचारात घेतला आणि म्हणून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. त्याला नन बेलेबल करणं हा उद्देश त्या ठिकाणी नाहीये. म्हणून विधान खरं आहे पण विधानाला दिलं गेलेलं कारण चुकीचं आहे, हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता मी वारंवार त्या अनुषंगाने बोलतोय की यासाठी आपल्याला कायद्यातील तरतुदी योग्य पद्धतीने माहीत असणं गरजेचं आहे. त्या तरतुदींच्या आतमध्ये असणारे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याचे जे घटक आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी थोरो रिडिंग जे आहे ते आपण केलीच पाहिजे. केवळ एका तासाचं लेक्चर ऐकलं म्हणजे तुम्ही EIB पास व्हाल असं नाहीये. लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला दिशा दाखवली जाते, काही मटेरियल प्रोव्हाइड केलं जात आहे. तर शेवटी म्हणजे बेईंग अ टीचर माझा प्रयत्न तुम्हाला पाण्यापर्यंत घेऊन जाणं आहे. पाणी प्यायचं की नाही प्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. आणि तिथं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याजवळ गेल्यानंतर तुम्हाला पाणी प्यावंच लागणार आहे, का त्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण जे आहे ते योग्य पद्धतीचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न नंबर 93 जो आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलं, इफ मल्टिपल ऑफेन्सेस कॅरी डिफरंट पनिशमेंट बट it is unclear which one has been committed, how does section 72 of the Indian Penal Code ensure proportional justice? आता सेक्शन 93 प्रश्न क्रमांक 93 मध्ये सेक्शन 72 जो आहे इंडियन पिनल कोडचा तो या ठिकाणी विचारात घेतला आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे म्हटलं की मल्टिपल ऑफेन्सेस जर त्या ठिकाणी घडलेले असतील आणि त्याला वेगवेगळ्या स्वरूपाची पनिशमेंट सांगितली गेलेली असते आणि त्यापैकी कोणता घडलाय हे जर क्लिअर नसेल तर अशा वेळेला सेक्शन 72च्या खाली म्हणजे प्रोपोर्शनल जस्टिस हा कशा पद्धतीने वगैरे दिला जाईल किंवा तो एन्श्युअर कशा पद्धतीने केला जाईल. आणि मग तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी दिले. ऑप्शन ए म्हणतं बाय इम्पोजिंग पनिशमेंट फॉर द ऑफेन्स विथ द लोवेस्ट प्रिस्क्राईब टर्म. ऑप्शन बी म्हणतो बाय अप्लाइंग पनिशमेंट इक्वल टू द ॲव्हरेज ऑफ ऑल पॉसिबल ऑफेन्सेस. ऑप्शन सी बाय लिव्हिंग द चॉईस ऑफ पनिशमेंट टू द प्रॉसिक्युटिंग अथॉरिटी. आणि ऑप्शन डी बाय सस्पेंडिंग द पनिशमेंट अंटिल फर्दर क्लेरिफिकेशन इज मेड. आता या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये तुम्ही जे काही आन्सर टाकताय तर मला वाटतं दोन्ही आन्सर ज्यांनी ए दिलंय तर ते उत्तर बरोबर आहे की बाय इम्पोजिंग पनिशमेंट्स फॉर द ऑफेन्सेस विथ द लोवेस्ट प्रिस्क्राईब टर्म. म्हणजे जेव्हा अशी गोंधळाची परिस्थिती असेल की मल्टिपल गुन्हे घडलेत आणि त्या ठिकाणी मल्टिपल स्वरूपाची शिक्षा आहे पण निश्चित सांगता येत नाही की नेमका गुन्हा कोणता घडला, नेमकी आता शिक्षा कोणती लावायची, तर अशा वेळेला जी कमीत कमी असेल, कारण तुमचा IPC जो आहे तर हा लिबरल पद्धतीने विचारात घेतला जातो, त्याचं इंटरप्रिटेशन हे लिबरल पद्धतीने केलं जातं. तुम्ही बेनिफिट ऑफ डाऊट ह्या ज्या काही गोष्टी बघितलेल्या असतील तर जोपर्यंत व्यक्तीच्या विरोधातला गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार मानलं जात नाही, तो आरोपीच असतो. म्हणजे कायदा या ठिकाणी मानतो की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती निर्दोष आहे, असं कायद्याचं तत्व असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ही जी काही फिलॉसॉफी आहे ही सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा 8वा प्रश्न जो मागच्या EIB मध्ये विचारला गेला तर तो होता 99 नंबरचा. इफ ए कन्व्हिक्ट सेंटेन्स्ड टू लाईफ इम्प्रिझनमेंट इज being considered for remission fractions under section 57 of the Indian Penal Code, which equivalent term of years is adopted by the court. आता या ठिकाणी हे जे म्हटलं गेलं की या प्रश्नाच्या अवघत जर समजा एखादा व्यक्ती त्याला आजन्म कारावासाची शिक्षा जर लावली गेली असेल आणि रिमिशन सेक्शन 57 खाली रिमिशन इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत जर ती केली गेली असेल तर त्याला इक्विव्हॅलंट टर्म जी आहे तर ती कोर्टाकडून कोणती अप्लाय केली जाईल, म्हणजे किती कालावधीची शिक्षा त्या व्यक्तीला दिली जाईल. मग ते जे काही ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन्स तुम्हाला ए मध्ये सांगितलं 10 years ऑफ इम्प्रिझनमेंट, बी मध्ये सांगितलं 20 years ऑफ इम्प्रिझनमेंट, सी मध्ये सांगितलं 40 years ऑफ इम्प्रिझनमेंट आणि डी मध्ये असेल 50 वर्ष. तर जवळपास सर्वांनीच जे काही उत्तर दिलेलं आहे तर ते बरोबर आहे. ऑप्शन बी 20 years ऑफ इम्प्रिझनमेंट ही त्या व्यक्तीला जी आहे ती दिली जाईल.
आता बघा, तुमचा लेक्चर मधला साधारणतः 25 मिनिटाचा वेळ मी ह्या 8 प्रश्नांवरती घातला, कारण हे तुमच्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे. ऑलरेडी तुम्ही पण त्याचा अभ्यास केला असेल, बरेचसे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्ही रेफर केले असतील. तर या ठिकाणी प्रश्न जे आहेत, तर काही प्रश्न हे सरळ साधे की जे इन्ग्रेडियंट बेस किंवा प्रोव्हिजन बेस असलेले बघायला मिळतात, आणि काही प्रश्न हे ट्रिकी, गोंधळ निर्माण करणारे, संभ्रम निर्माण करणारे, ऍप्लिकेशन बेस असलेले जे आहेत ते बघायला मिळतात. बघ, या सगळ्या प्रश्नांना विचारात घेतल्यानंतर आपण एका कन्क्लुजनला येतो की आपल्याला इंडेक्स बेस जे आहे, प्रत्येक कायद्याचा इंडेक्सच्या माध्यमातूनच आपण तयारी करणं गरजेचं आहे. इंडेक्स आपल्या नजरेखालून वारंवार जे आहे ती गेली पाहिजे, की जेणेकरून अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या सेक्शनचा जर संदर्भ आला असेल आणि ऍप्लिकेशन ऑफ माइंड जरी त्या ठिकाणी करणं गरजेचं असेल, तर अशा वेळेला आपण त्या सेक्शनवरती जाणं, ते सेक्शन समजून घेणं, आणि मग मेंदूमध्ये जी काही क्लिष्ट प्रक्रिया आहे तर ती त्या ठिकाणी घडवणं, त्याचं लॉजिक लावणं, एकमेकाशी संबंध जोडणं, आणि कधी कधी कॉमन सेन्सच्या आधारे त्या गोष्टी ज्या आहे तर त्या जोडण्याचा प्रयत्न करणं. कारण या ठिकाणी तुम्हाला वेळेचं सुद्धा भान ठेवणं गरजेचं असतं, कारण मर्यादित वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणं अपेक्षित असतं. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता या ठिकाणी मी उत्तर मुद्दाम त्या ठिकाणी जे आहे ते हायलाईट केले नव्हते, की उत्तर मी शेवटी ठेवली होती, आणि करेक्ट आन्सर काय आहेत तर ती आन्सर या ठिकाणी तुम्हाला दिलेली जी आहे ती बघायला मिळते. आता या ठिकाणी उत्तर देत असताना, करेक्ट आन्सर देताना त्यांना कन्झिक्युटिव्ह नंबर दिले 1 ते 8 पर्यंत, आणि प्रश्न देताना तुम्हाला मी जे प्रश्नपत्रिकेत नंबर होते तेच नंबर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर हे 1 ते 8 सिरियलने तुम्ही त्यांची उत्तर जे आहे तर ती त्या ठिकाणी तपासून घ्यायची आहेत, आणि ती उत्तरं जी आहेत ती बरोबर आहेत. आता आपण आयपीसी कडे वळूया. आयपीसी समजून घेण्याचा प्रयत्न करूया, की इंडेक्स ज्याला मी वारंवार फोकस करतोय, की सुरुवातीच्याही लेक्चरमध्ये मी म्हणालो होतो की इंडेक्सच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, कारण इंडेक्सच तुम्हाला त्या ठिकाणी दिशा देत असतो की एकूण कायदा जो आहे तो किती सेक्शनचा, किती आर्टिकलचा, किती चॅप्टरचा, किती पार्टचा बनलेला आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींना फोकस केलं गेलेलं आहे, ते क्लस्टर ऑफ सेक्शन्स विथ हेडिंग्स जे आहे ते लक्षात कशा पद्धतीने वगैरे घ्यायचं, आणि त्याच्या माध्यमातून नेमक्या त्या सेक्शनकडे आपण कमी वेळामध्ये कशा पद्धतीने जायचं, या काही बाबींची चर्चा आपण सलग आजच्या 5व्या लेक्चर पर्यंत जी आहे ती करत आहोत. आता आयपीसी कडे वळत असताना तो इनॅक्टमेंटची त्याची डेट काय, कमेन्समेंट कधी झाली, एक्सटेंट त्याचा काय आहे, त्याचा ड्राफ्ट कोणी केला, ह्या ज्या काही बाबी आहेत त्या जनरल आहेत, ज्या ऑलरेडी तुमच्या वाचनामध्ये नेहमीच वारंवार येतात, किंवा कानावरती सुद्धा ज्या त्या पडत असतात. तर आयपीसी हा सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे, सबस्टॅन्टिव्ह क्रिमिनल लॉ आहे. सबस्टॅन्टिव्ह इन द सेन्स सबस्टॅन्टिव्ह क्रिमिनल लॉ आहे. आता सुरुवातीलाच आपण चर्चा केली होती की कायद्याचे सर्वसाधारण 2 प्रकार पडतात, एक सबस्टॅन्टिव्ह असतो आणि दुसरा प्रोसिजरल असतो. तर हा सबस्टॅन्टिव्ह क्रिमिनल लॉ आहे, कारण आयपीसीच्या माध्यमातून राईट्स, लायबिलिटीज आणि ऑब्लिगेशन्स ह्या आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात, पण त्या क्रिमिनल स्वरूपाच्या आहेत. आणि मग याच्या अंतर्गत जे राईट्स, लायबिलिटीज आणि ऑब्लिगेशन्स आहेत तर त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल ही आपल्याला सीआरपीसी किंवा बीएनएसएस प्रोसिजरल लॉ मध्ये जे ते बघायला मिळतात. मग हा जो आहे तो सबस्टॅन्टिव्ह लॉ, आणि हा जो काही तुमचा आयपीसी कशावरती बेस करतो तर तो क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे जे काही गुन्हेगारी न्यायशास्त्र जे आहे किंवा न्यायवैद्यक शास्त्र या अनुषंगाने सुद्धा आपण त्याला विचारात घेऊ शकतो. ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे न्यायशास्त्र ज्याला म्हणतो आपण, तर हे क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स त्यावरती बेस करतं, आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस त्याला या आयपीसीने प्राधान्य दिलेले जे आहे ते बघायला मिळतं. मग आयपीसी मध्ये ऑफेन्सेस तुमचे डिफाईन केले गेलेले आहेत. एखाद्या व्यक्तीने कोणत्या पद्धतीचं कृत्य केलं म्हणजे कोणता गुन्हा ठरेल, का तुमच्या आयपीसीने वेगवेगळ्या पद्धतीच्या गुन्ह्याला वेगवेगळा गुन्हा म्हणून त्या ठिकाणी मानलं, आणि त्या गुन्ह्याला जे आहे ती शिक्षा सुनावली. म्हणजे आयपीसी मध्ये तुम्हाला डेफिनेशन ऑफ क्राईम बघायला मिळेल, आणि पनिशमेंट सुद्धा जी आहे तर ती बघायला मिळते. आता हा जो काही आयपीसी आहे तर तो सबस्टॅन्टिव्ह क्रिमिनल लॉ इन इंडियामध्ये म्हणून विचारात घेतला जातो, तर तो एक्झॉस्टिव्ह सबस्टॅन्टिव्ह लॉ या अनुषंगाने विचारात घेतला जातो. म्हणजे क्राईमच्या संदर्भात एक परिपूर्ण स्वरूपाचा कायदा की जो जनरल आहे, स्पेसिफिक नाही. स्पेशल तुमचे क्रिमिनल लॉ जर म्हटलं तर हे वेगवेगळे असलेले बघायला मिळतील. जसं तुमचं डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, त्यानंतर तुमचा पोक्सो आहे,
हे वेगळे SC ST अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे, डावरी प्रोहिबिशन आहे, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रिक्ट आहेत, हे सुद्धा क्रिमिनल स्वरूपाचे आहेत, पण ते स्पेशल झालेत. पण जनरल क्रिमिनल लॉ जो आहे तर तो तुमचा IPC आणि तो एक्झॉस्टिव्ह स्वरूपाचा असलेला हा बघायला मिळतो. आता यामध्ये जो क्रिमिनल लॉ म्हणून आपण याला विचारात घेतो, तर हा कोणत्या लिस्टचा मॅटर आहे. जसं CPCच्या संदर्भात आपण चर्चा केली होती, CPC कॉन्करंट लिस्ट भारतीय राज्यघटनेचं शेड्यूल 7 त्यामध्ये एंट्री नंबर 13 आणि त्या एंट्री नंबर 13 मध्ये जे सिव्हिल प्रोसिजरच्या संदर्भात बोललं गेलं तर ते कॉन्करंट लिस्टमध्ये म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यावरती कायदा बनवू शकतं. तसंच हा क्रिमिनल लॉ जो आहे हा सुद्धा समोरती सूची म्हणजेच तुमच्या कॉन्करंट लिस्टमध्ये एंट्री नंबर 1 त्यामध्ये प्रोव्हाइड केलेला सब्जेक्ट म्हणून जो आहे तो आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं पार्लमेंट आणि ॲज वेल एज तुमचं स्टेट लेजिस्लेचर त्या क्रिमिनल लॉ बनवण्याची पात्रता भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून दोघांना असलेली जी आहे ती बघायला मिळते. आणि IPC हा जनरली प्रॉस्पेक्टिव्ह आहे, रिट्रॉस्पेक्टिव्ह नाही. बघ आर्टिकल 20(1) चा संदर्भ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो, ज्याची चर्चा आपण ऑलरेडी केली होती. म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो लॉ ज्याला म्हणतो आपण, म्हणजे व्यक्तीने ज्या वेळेला गुन्हा केला असेल तर त्यावेळेला प्रचलित असणाऱ्या कायद्यानुसारच त्याला शिक्षा होईल. त्याने आज जर गुन्हा केला आणि 10 वर्षापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार त्याला त्या ठिकाणी शिक्षा होणार नाही. आज त्याने जर गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा आज अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार होईल. म्हणजे आता साधं उदाहरण घेऊया की तुमचा IPC 2023ला रिपील झाला आणि BNS तुमचा 2023ला अस्तित्वात आला. पण आज आपण 2026 मध्ये आहोत. मग या 2026 मध्ये आज जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, त्या गुन्ह्यासाठी BNS मध्ये सांगितलेली शिक्षा ही कमी आहे आणि IPC मध्ये त्याच गुन्ह्यासाठी सांगितलेली शिक्षा जर जास्त आहे, मग त्याला शिक्षा IPC नुसार होईल का? तर एक्स पोस्ट फॅक्टो लॉ नुसार त्याला जे म्हटलं जातं, आज एक्झिस्टिंग असणारा तुमचा BNS यानुसारच त्या व्यक्तीला जी आहे ती शिक्षा होणार आहे. त्याच्या अगोदरच्या कायद्यानुसार शिक्षा होणार नाही. आता फक्त या ठराविक गोष्टीवरती फोकस करून आपण पुढे जाऊया की हा जो काही पिनल कोड आहे तर त्याचं नेचर काय आहे. तर हे नेचर त्याचं स्वरूप समजून घेत असताना हा जो कोड आहे तर ह्या कोडमध्ये एकूण 511 सेक्शन्स जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात, जे 23 चॅप्टरमध्ये डिवाइड केलेले आहेत. वेगवेगळे 23 चॅप्टर तुम्हाला IPCच्या अंतर्गत जे आहेत ते बघायला मिळतील. त्या 23 चॅप्टरमध्ये एकूण हे 511 सेक्शन्स डिवाइड केलेले दिसून येतात. बघ हे जे काही सेक्शन्स आहेत तर ते सेक्शन काय प्रदर्शित करतात, तर त्याच्या माध्यमातून ऑफेन्सेसच्या डेफिनेशन्स आपल्याला बघायला मिळतात, लायबिलिटीज बघायला मिळतात, पनिशमेंट बघायला मिळतात, जनरल एक्सेप्शन्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे प्रामुख्याने हे जे काही 511 सेक्शन्स आहेत तर हे 511 सेक्शन्स ह्या पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला गुन्हे, जबाबदाऱ्या, शिक्षा आणि अपवाद अशा पद्धतीने जे आहे ते सेक्शन विभागलेले दिसून येतात. तर हा जो काही कोड आहे तर तो पार्लमेंटने वेळोवेळी अमेंडमेंट केलेला आपल्याला बघायला मिळतो. 2012चं दिल्लीचं निर्भया प्रकरण, त्याच्यानंतर वर्मा कमिटी जी अपॉइंट केली होती जस्टिस वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली, आणि मग त्याच्या माध्यमातून क्रिमिनल लॉ अमेंडमेंट जी आहे ती अस्तित्वात आली होती. मग 354 त्यानंतर 376 रेप आणि विनयभंग वगैरे जे आहे या संदर्भात शिक्षा एनहान्स झालेली तुम्हाला जी आहे ती बघायला मिळते. म्हणजे पार्लमेंटने त्याच्यामध्ये जी दुरुस्ती केली आणि त्या दुरुस्तीच्या माध्यमातून ती शिक्षा एनहान्स झालेली जी आहे ती दिसून येते. आता या IPCचा मेन कंपोनंट काय आहे, त्याचे प्रमुख घटक कोणते आहेत जे IPCच्या अंतर्गत नमूद केले गेले किंवा जे सांगितले गेलेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल एक्सप्लेनेशन्स बघायला मिळतात. ज्यांना आपण व्याख्या वगैरे जे म्हणतो किंवा संकल्पना स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने ज्या तरतुदी, जे प्रावधानं तुम्हाला IPC मध्ये बघायला मिळतात. त्यानंतर जनरल एक्सेप्शन्स, अपवाद ज्याला म्हणतो आपण, ते एक्सेप्शन्स बघायला मिळतात. त्यानंतर अबेटमेंट आहे, गुन्ह्याला चेतावणी देणं. त्यानंतर क्रिमिनल कन्स्पायरसी, गुन्हेगारी कट ज्याला म्हणतो आपण. नंतर ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट, राज्याच्या विरोधात केले जाणारे गुन्हे. नंतर ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी, मानवी शरीराच्या विरोधामध्ये, मानवी शरीराच्या संदर्भात केले जाणारे गुन्हे. ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी, मालमत्तेच्या संदर्भात केले जाणारे गुन्हे. आणि डिफेमेशन अँड क्रिमिनल इंटिमिडेशन, हे सेक्शन 499 आणि 500 मध्ये त्याला सांगितलेली शिक्षा किंवा 509 वगैरे क्रिमिनल इंटिमिडेशन वगैरे जे आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. तर हे या एवढ्या 8 गोष्टींवरती, हे 8 कंपोनंट वरती तुमचा IPC बेस केलेला जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो.
आता आयपीसीचा ऑब्जेक्ट जो आहे तो विचारात घेऊया आणि आणखी मग पुढच्या बाबींकडे आपण वळण्याचा प्रयत्न करूया. तर ह्या आयपीसीचा उद्देश काय? त्या उद्देशाच्या अनुषंगाने म्हटलं गेलं टू कन्सॉलिडेट अँड अमेंड द सबस्टॅन्टिव्ह क्रिमिनल लॉ ऑफ इंडिया. भारताचा जो काही क्रिमिनल लॉ आहे तो कन्सॉलिडेट करणं म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलणारा जो काही वेगवेगळा क्रिमिनल लॉ आहे, मग अबेटमेंटवरती बोलणारा असेल, ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी असेल, क्रिमिनल कन्स्पायरसीच्या संदर्भात असेल, क्रिमिनल डिटेशनच्या संदर्भात असेल, तर वेगवेगळ्या बाबीवर वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी बोलताना बघायला मिळायचे. या सगळ्यांना एका ठिकाणी सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी करणं, कन्सॉलिडेट करणं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं, हा उद्देश आयपीसीचा असलेला आपल्याला बघायला मिळतो. कारण आयपीसी 1860 अस्तित्वात आणला. त्याच्या अगोदर भारतामध्ये वेगवेगळ्या संस्थानांमध्ये वेगळ्या पद्धतीचे क्रिमिनल लॉ म्हणजे त्या संस्थानांनी लागू केलेले आणि त्याच्यामध्ये विविधता असलेली ज्या तिथे बघायला मिळत होती. आणि म्हणून संपूर्ण संबंध भारतासाठी एक सूत्रबद्ध स्वरूपाचा क्रिमिनल लॉ असावा अशी गरज त्या काळामध्ये इंग्रजांना जी भासली आणि त्या अनुषंगाने त्यांनी 1860 आयपीसी जो आहे तो निर्माण केला. आता याचा एम काय? तर त्याच्या अनुषंगाने म्हटलं टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर इन द सोसायटी बाय डिफायनिंग क्राईम्स अँड प्रिस्क्रायबिंग पनिशमेंट. बघ भारतामध्ये जे आहे तर ते कायदा आणि सुव्यवस्था ही मेंटेन करणं आणि गुन्हा जो आहे ते डिफाईन करून त्याला शिक्षा प्रिस्क्राईब करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. अंतिम ध्येय ते आहे, ध्येय ते आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखणं. आणि मग कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही शिक्षा जे आहे ते गुन्हा निश्चित करणं आणि त्या गुन्ह्याला योग्य पद्धतीची शिक्षा प्रिस्क्राईब करणं हे अशा पद्धतीचं ध्येय हे आयपीसीने समोर ठेवलेलं आहे. तर याच्या माध्यमातून इट प्रोटेक्ट्स इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी अगेन्स्ट क्रिमिनल ऍक्ट्स. तर हे सगळं करण्याच्या माध्यमातून काय साध्य करायचं आहे? तर इंडिव्हिज्युअल आणि समाज या दोन्हींचं संरक्षण या ठिकाणी जे आहे ते साधायचं आहे. आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमचा आयपीसी अस्तित्वात आणलेला आपल्याला तो बघायला मिळतो. त्याचबरोबर या अनुषंगाने पुढे बोलताना जे म्हटलं टू एन्श्युअर जस्टिस, डेटरन्स अँड पब्लिक पीस. आयपीसीच्या माध्यमातून आणखी काय साध्य करायचंय? तर न्याय जो आहे त्याची खात्री दिली गेली पाहिजे. डेटरन्स, कायद्याचा धाक किंवा जरब हा गुन्हेगारांच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि शांतता आणि सुव्यवस्था समाजामध्ये जी आहे ती नांदली पाहिजे. या अनुषंगाने तुमचा हा क्रिमिनल लॉ अस्तित्वात आणलेला आपल्याला बघायला मिळतो. हा सबस्टॅन्टिव्ह क्रिमिनल लॉ आहे ज्याच्या संदर्भातलं वक्तव्य सुप्रीम कोर्टाने 1983 ला स्टेट ऑफ गुजरात वर्सेस केशवलाल सोनी या केसमध्ये नोंदवलं होतं आणि म्हणून ती सुद्धा केस या ठिकाणी जी आहे ती आपण विचारात घेतली. आता त्याची हिस्ट्री आणि त्याच्यामध्ये झालेल्या अमेंडमेंट या बाबींकडे न जाता मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आता जी काही डिटेल इंडेक्स आहे आयपीसीची तिच्यावरती आपण थोड्या जो आहे तो प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. की एकूण जे आपण म्हणालो की 23 चॅप्टर आहेत आणि 511 सेक्शन्स आहेत. मग ह्या 23 चॅप्टरमध्ये 511 सेक्शन्स कोणकोणत्या चॅप्टरमध्ये कशा कशा पद्धतीने डिव्हाइड केलेत याच्यावरती फक्त एक ग्लान्स जो आहे तो आपण टाकूया की ज्याच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टींचं आकलन हे सहज होऊ शकतं. जसं आता इंट्रोडक्शनकडे जात नाही की ज्याची चर्चा आपण ऑलरेडी केली आहे. चॅप्टर पहिला जो आहे तो इंट्रोडक्शन म्हणून जो विचारात घेतला गेला चॅप्टर 1 मध्ये सेक्शन 1 ते 5 पर्यंतच्या तरतुदी असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मग ह्या सेक्शनमध्ये ते टायटल असेल, एक्सटेंट ऑफ ऑपरेशन वगैरे जे असेल, त्यानंतर पनिशमेंट ऑफ ऑफेन्सेस कमिटेड विद इन इंडिया, त्यानंतर पनिशमेंट ऑफ ऑफेन्सेस कमिटेड बियॉन्ड इंडिया, भारताच्या बाहेर केले गेलेले गुन्हे, आणि एक्सटेन्शन ऑफ द कोड टू एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑफेन्सेस आणि सर्टन लॉज नॉट अफेक्टेड म्हणजे सेव्हिंग क्लॉज वगैरे जे आहेत तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि हा कायदा भारताच्या भौगोलिक स्थळ सीमेच्या बाहेर कुठपर्यंत लागू होतो तर भारताची जी काही स्थळ सीमा संपल्यानंतर समुद्राचा जो काही किनारा लागू होतो किंवा जो चालू होतो तो तिथून किती मैलापर्यंत वगैरे भारताचं कार्यक्षेत्र लागू असतं तर ते त्या कायद्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रिस्क्राईब केलेलं आहे. ते 12 नॉटिकल मैल असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी जो आहे तो वापरलेला आहे. तर ते 12 मैल त्या अनुषंगाने ते विचारात घेतलं गेलं तर तिथपर्यंत भारताचं कार्यक्षेत्र जे आहे तर ते लागू असेल.
जमीन संपल्यानंतर समुद्रामध्ये ते क्षेत्र त्या ठिकाणी सांगितलेलं जे आहे ते बघायला मिळतं. आता चॅप्टर 2 मध्ये जनरल एक्सप्लेनेशन सांगितले गेलेत. सेक्शन जे आहे सेक्शन 6 ते 52 ए पर्यंत जनरल एक्सप्लेनेशन्स मध्ये तुम्हाला महत्वपूर्ण संकल्पना ज्या आहेत त्या बघायला मिळतात. मग त्या डेफिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये जेंडर, नंबर, पब्लिक सर्वंट, मुवेबल प्रॉपर्टी, व्हॅल्युएबल सिक्युरिटी, गुड फेथ, हार्बर, ह्या अशा पद्धतीच्या महत्वपूर्ण ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना सेक्शन 6 ते 52 ए पर्यंत जनरल एक्सप्लेनेशन्स म्हणून तुम्हाला जे आहे ते बघायला मिळतात. आणि त्यामध्ये मग काही महत्वपूर्ण जे काही सेक्शन्स तुम्हाला जे विचारात घेणं गरजेचं आहे की पब्लिक सर्वंट, काल आपण चर्चा करत असताना पब्लिक ऑफिसर आणि गव्हर्नमेंट सर्वंट या मधला जो काही भेद आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला. IPC मध्ये सेक्शन 21 मध्ये पब्लिक सर्वंट कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या दिली गेली. सेक्शन 24 मध्ये डिसऑनेस्टली, सेक्शन 25 मध्ये फ्रॉडुलंटली, 34 मध्ये कॉमन इंटेन्शन, 52 मध्ये गुड फेथ, अशा ह्या महत्वपूर्ण संकल्पना त्या अनुषंगाने तुम्हाला ज्या आहेत ते विचारात घ्यायच्यात. आता IPC शिकत असताना बऱ्याच वेळेला तुमच्या कानावरून एक मॅगझिन गेली असेल, ऍक्टस रियस फॅसिट निसी मेन सिट्रिया नावाची एक मॅगझिन. ही वारंवार IPC शिकत असताना किंवा क्रिमिनल लॉ शिकत असताना तुमच्या कानावरून वगैरे जाते की तिचा अर्थ हा इंग्लिशमध्ये असा होतो, द ऍक्ट इट सेल्फ डज नॉट कॉन्स्टिट्यूट अ क्राईम अनलेस हेल्ड विथ गिल्टी माइंड. म्हणजे गुन्हा हा जर विचारात घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी दोन गोष्टींची सांगड बसणं गरजेचं आहे. ऍक्टस रियस म्हणजे कृती, ऍक्ट जे आहे ती घडणं गरजेचं आहे. पण त्या ऍक्टला जोड कशाची असावी तर ती मेन्स रिया म्हणजे गिल्टी माइंड. म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेलं कृत्य गुन्हा आहे की नाही हे जर ठरायचं असेल तर त्याचं कृत्य गुन्हा ठरण्यासाठी ते कृत्य त्याने गिल्टी माइंडने केलेलं असणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या पोटामध्ये चाकू भोकसला आणि तसंच कृत्य समजा एखाद्या डॉक्टरने पेशंटचं पोट फाडलं, कृत्य जवळपास सारखंच आहे. कदाचित ज्या व्यक्तीने एखाद्याच्या पोटामध्ये चाकू मारला तो चाकू छोटा आहे आणि त्याच्यामुळे घाव छोटा झाला, आणि डॉक्टरने जे काही पोट फाडलं तर ते फाडलेलं पोट जास्त मोठं आहे. पण डॉक्टरने फाडलेलं पोट गुन्हा ठरत नाही, पण रस्त्याने किंवा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या पोटात मारलेला चाकू हा त्या ठिकाणी गुन्हा ठरतो. म्हणजे कृती दोघांची सेम असं आपण गृहीत धरू शकतो, पण दोघांचं इंटेन्शन सेम नाहीये. डॉक्टरचं इंटेन्शन टू क्युअर द पेशंट हे आहे, आणि एखाद्याच्या पोटामध्ये चाकू भोकसणं हा जो काही व्यक्तीचा उद्देश आहे तर त्याचा जीव घेणं हे त्याचं इंटेन्शन आहे. तर याचं इंटेन्शन मालाफाईड आहे आणि डॉक्टरचं इंटेन्शन हे बोनाफाईड आहे. तर हा फरक इंटेन्शनचा त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. तर ह्याच्या काही बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा चॅप्टर 2 मध्ये अशा पद्धतीने ह्या बाबी जनरल एक्सप्लेनेशन्स आपल्याला बघायला मिळतात. नंतर चॅप्टर 3 जो आहे की जो पनिशमेंटच्या संदर्भामध्ये बोलतो आणि ज्याच्यामध्ये सेक्शन 53 ते 75 पर्यंतचे जे सेक्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ पनिशमेंट हे सांगितलेले तुम्हाला बघायला मिळतात. जसं डेथ असेल, लाईफ इम्प्रिझनमेंट असेल, फोरफिचर, फाईन, अशा पद्धतीच्या शिक्षा या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचे काही इम्पॉर्टंट सेक्शन्स ते ऑलरेडी तुम्हाला दिसत आहेत, त्यांचा मी या ठिकाणी पुन्हा काही उल्लेख करत नाही. मग नंतर तो चॅप्टर 4 ज्याला जनरल एक्सेप्शन्स असं म्हटलं गेलं, म्हणजे सर्वसाधारण अपवाद ज्याला म्हटलं गेलं, हे अपवाद आपल्याला विचारात घेणं म्हणजे नेमकं काय की एखाद्या व्यक्तीने जर समजा गुन्हा केला तर त्याला त्या गुन्ह्यासाठी लायबल धरलं जात नाही. तर त्याला एक्सेप्शन्स असं म्हटलं गेलं, त्याला अपवाद म्हणून विचारात घेतलं गेलं की त्या ठराविक परिस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल त्या गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरलं जात नाही. मग अशा कोणकोणत्या परिस्थिती आहेत किंवा असं कोणाकोणाला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जाणार नाही, ते चॅप्टर 4 मध्ये जनरल एक्सेप्शन्स या सदराखाली सेक्शन 76 ते 106 या दरम्यान तुम्हाला सांगितलेलं बघायला मिळतं. मग हे जनरल एक्सेप्शन्स काय असू शकतात? ते मिस्टेक ऑफ फॅक्ट असू शकतं, ते ज्युडिशियल ऍक्ट असू शकतं, ते ऍक्सिडेंट असू शकतो, त्यानंतर ते इनफॅन्सी असू शकते किंवा इन्सॅनिटी ज्याला म्हणतो आपण ती असू शकते, इंटॉक्सिकेशन, त्यानंतर संमती, नेसेसिटी, या अशा स्वरूपाचे अपवाद जे आहेत ते बघायला मिळतात. या सर्कमस्टान्सेस खाली एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला तर त्या गुन्ह्यासाठी त्याला जबाबदार धरलं जात नाही.
किंवा बचावाचा अधिकार. तर IPCचं हे आणखी एक वैशिष्ट्य आहे, त्या ठिकाणी सेल्फ डिफेन्स नाही प्रोव्हाइड केला, प्रायव्हेट डिफेन्स प्रोव्हाइड केला. म्हणजे स्वतःचा बचाव तो व्यक्ती करतच असतो, त्याला सेल्फ डिफेन्स असं म्हणतो. पण दुसऱ्याचा सुद्धा बचाव करण्याचा जो अधिकार आहे, म्हणजे दुसऱ्याचा बचाव करत असताना समोरच्या व्यक्तीचा जीव घेतला गेला किंवा त्याला इजा पोहोचवली गेली, तर त्यासाठी त्या इजा पोहोचवणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरलं जात नाही, त्याला प्रायव्हेट डिफेन्स म्हटलं गेलं. म्हणजे सेल्फ डिफेन्स ही नॅरोवर संकल्पना आहे आणि प्रायव्हेट डिफेन्स ही ब्रॉडर संकल्पना, ती तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घ्यायची आहे. तर 76 ते 106च्या दरम्यान हे तुम्हाला अपवाद सांगितलेले आहेत, हे सर्वसाधारणपणे लक्षामध्ये घ्यायचं आहे. पुढे चॅप्टर 5 हा अबॅटमेंटच्या संदर्भात बोलतो. सेक्शन 107 ते 120. अबॅटमेंट म्हणजे गुन्ह्याला चालना देणं. ते त्याच्यामध्ये मग क्रिमिनल कन्स्पायरसी असेल, त्या अबॅटरची लायबिलिटी असेल, ह्या काही बाबी सेक्शन 107 ते 120 पर्यंत ज्या आहेत त्या तुम्हाला विचारात घ्यायच्या. आणि सेक्शन 120A मध्ये क्रिमिनल कन्स्पायरसी, गुन्हेगारी कट ज्याला म्हणतो आपण, तर ती तुम्हाला विचारात घ्यावी लागते. पुढे चॅप्टर 5A हा क्रिमिनल कन्स्पायरसीच्या अनुषंगाने बोलतो. म्हणजे सेक्शन 120A आणि B. मग त्यामध्ये क्रिमिनल कन्स्पायरसी म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठीची शिक्षा जी आहे ती सांगितलेली, म्हणजे अमेंडमेंटच्या माध्यमातून नंतर इन्सर्ट केलं गेलेलं हे चॅप्टर आणि सेक्शन्स असलेले बघायला मिळतं. पुढे चॅप्टर 6 हा ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट, राज्याच्या विरोधातले असणारे जे काही गुन्हे आहेत, तर ते सेक्शन 121 ते 130 याच्या दरम्यान सांगितलेले बघायला मिळतात. मग ज्याच्यामध्ये वेजिंग वॉर असेल, सेडिशन ज्याला आपण देशद्रोह असं म्हणतो, असॉल्ट ऑन प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर, अशा पद्धतीचे गुन्हे हे या चॅप्टरमध्ये चॅप्टर 6 मध्ये सांगितलेले बघायला मिळतात. आता हिस्टॉरिकल जर सेक्शन 124A सेडिशन म्हणून जर तुम्ही तो विचारात घेतला आणि आता BNS मध्ये त्याला स्थान दिलंय की नाही आणि याचा गैरवापर ब्रिटिशांच्या काळामध्ये कशा पद्धतीने होत होता, देशद्रोह कशाला म्हणायचं आणि देशद्रोहाच्या अंतर्गत विरोधकांना कशा पद्धतीने छळायचं, त्याचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जात होते. म्हणून हिस्टॉरिकली त्याला एक वेगळं महत्व असलेलं ज्या ते बघायला मिळतं. पुढे चॅप्टर 7 जो आहे तो ऑफेन्सेस रिलेटिंग टू द आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स, म्हणजे जी काही तिन्ही दलं आहेत आपली संरक्षणाच्या अनुषंगाने, वायुसेना, स्थळसेना, जलसेना, या तिन्ही सैन्य दलाच्या अनुषंगाने केले गेलेले गुन्हे हे सेक्शन 131 ते 140 या दरम्यान कव्हर केलेले आपल्याला बघायला मिळतात चॅप्टर 7च्या अंतर्गत. पुढे चॅप्टर 8 जो आहे तो ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी, म्हणजे शांततेच्या विरोधात केले गेलेले गुन्हे. मग त्यांना सेक्शन 141 ते 160 या दरम्यान ते समाविष्ट केले गेले आहेत. मग ज्याच्यामध्ये अनलॉफुल असेंब्ली असेल, ज्याला आपण रायटिंग म्हणजे दंगा म्हणतो, आफ्रे, दोन व्यक्तींनी केले गेलेलं भांडण झगडा जो आहे, तर तो म्हणजे जी काही सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणं किंवा भंग करणं, ते त्या चॅप्टर 8 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर चॅप्टर 9 जो आहे ऑफेन्सेस रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट्स, म्हणजे सरकारी नोकरांनी केलेले किंवा सरकारी नोकरांच्या संदर्भात किंवा त्यांच्या विरोधात घडलेले गुन्हे, हे सेक्शन चॅप्टर 9च्या अंतर्गत सेक्शन 161 ते 171 या दरम्यान आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात. आणि 166 मध्ये जो काही सरकारी कर्मचारी आहे, पब्लिक सर्वंट जो आहे, कायद्याचा उल्लंघन जर करत असेल, डिसओबेइंग करत असेल, तर त्या संदर्भातली तरतूद सेक्शन 166 मध्ये आपल्याला जे आहे ती बघायला मिळते. चॅप्टर 9A जो आहे तो ऑफेन्सेस रिलेटिंग टू इलेक्शन्स, निवडणुकीच्या संदर्भातले गुन्हे, सेक्शन 171A ते सेक्शन 171 I पर्यंत आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात. मग ज्याच्यामध्ये लाच देणं असेल, त्यानंतर अनड्यू इन्फ्लुएन्स निर्माण करणं असेल, पर्सोनेशन म्हणजेच चुकीचा व्यक्ती दाखवणं, म्हणजे खऱ्या व्यक्तीच्या जागी चुकीचा व्यक्ती दाखवणं, म्हणजे इलेक्शनच्या संदर्भात जे काही वेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत तर ते चॅप्टर 9A मध्ये समाविष्ट असलेले आपल्याला बघायला मिळतात. पुढे चॅप्टर 10 हा तुमचा बोलताना म्हणतो की कंटेम्प्ट ऑफ लॉफुल अथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वंट, म्हणजे जे काही पब्लिक सर्वंट आहे तर त्याची जी काही लॉफुल अथॉरिटी आहे तर तिची अवमानना करणं या संदर्भातले गुन्हे सेक्शन 172 ते 190 या दरम्यान समाविष्ट असलेले जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. पुढे चॅप्टर तुमचा 11 जो आहे की फॉल्स इव्हिडन्स अँड ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक जस्टिस, सेक्शन 191 ते 229A, की ज्याच्यामध्ये फॉल्स इव्हिडन्स वगैरे देणं, फॅब्रिकेट एव्हिडन्स जो आहे तो फॅब्रिकेट करणं, फॉल्स पर्सोनेशन,
या वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे या चॅप्टरच्या अंतर्गत जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पुढचा चॅप्टर येतो तुमचा 12, की ज्याच्यामध्ये ऑफेन्सेस रिलेटिंग टू कॉइन अँड गव्हर्नमेंट स्टॅम्प्स, म्हणजे सरकार नाणी आणि जे काही तुमचं बॉन्ड आहेत, स्टॅम्प आहेत, त्या संदर्भामध्ये केले जाणारे जे काही गुन्हे आहेत, तर हे गुन्हे सेक्शन 230 ते 263A या दरम्यान ते विचारात घ्यावे लागतात. पुढे चॅप्टर 13 जो आहे, ऑफेन्सेस रिलेटिंग टू वेट्स अँड मेजर्स, म्हणजे वजने आणि मापे या संदर्भात असणारे घडणारे जे काही गुन्हे ते चॅप्टर 13च्या अनुषंगाने विचारात घ्यावे लागतात. चॅप्टर 14, ऑफेन्सेस अफेक्टिंग पब्लिक हेल्थ, सेफ्टी, कन्व्हिनियन्स, डिसेन्सी अँड मोरल्स. तर एकूणच पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षिततेच्या आणि सुविधेच्या दृष्टीने किंवा डिसेन्सी अँड मोरल्स, ज्याला सभ्यता म्हणतो आपण, नैतिकता म्हणतो, यांना हानी पोहोचवणारे जे काही गुन्हे आहेत तर ते सेक्शन 268 ते 294A या दरम्यान आपल्याला ते बघायला मिळतात. ज्याच्यामध्ये पब्लिक न्यूजन्स असू शकतो. त्यानंतर ॲटमॉस्फेअर जो आहे तो ऑबनॉक्सियस करणं असू शकतं. अश्लीलता ज्याला म्हणतो आपण 292च्या अंतर्गत ऑब्सिनिटी. तर अशा काही स्वरूपाचे गुन्हे हे चॅप्टर 14च्या अंतर्गत समाविष्ट असलेले बघायला मिळतात. चॅप्टर 15 हा ऑफेन्सेस रिलेटिंग टू रिलिजन, धर्माच्या संदर्भातले गुन्हे 295 ते 298 या दरम्यान त्या तरतुदी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. चॅप्टर 16 मध्ये ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी. आता हा महत्वपूर्ण असणारा चॅप्टर जो आहे तो तुम्ही त्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे, की सेक्शन 299 ते 377 हा एक मोठा चॅप्टर की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेक्शन हे एकत्र केले गेलेले आणि त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे जे मानवी शरीराच्या संदर्भात किंवा मानवाच्या संदर्भात घडतात त्यांचं कॅटेगरायझेशन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. आणि म्हणून AIBच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण असणारा चॅप्टर त्याच्यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. मग या चॅप्टरच्या अंतर्गत 299 ते 377 जे काही महत्वपूर्ण बाबी कव्हर केल्या गेल्या तर त्याच्यामध्ये कल्पेबल होमिसाईड आणि मर्डर वगैरे जे असेल, कारण 299 मध्ये कल्पेबल होमिसाईड आहे आणि 300 मध्ये मर्डर आहे. हां, आणि मग त्या दृष्टीने वगैरे ती शिक्षा ही तुम्हाला पुढच्या काही सेक्शनमध्ये सांगितलेली बघायला मिळते. त्यानंतर हार्ट असेल, ग्रिव्हियस हार्ट असेल, दुखापत आणि गंभीर स्वरूपाची दुखापत असेल, रॉंगफुल रिस्ट्रेंट अँड कन्फाइनमेंट असेल, असॉल्ट, क्रिमिनल फोर्स असेल, किडनॅपिंग अँड ॲबडक्शन असेल, तर हे सगळे जे काही गुन्हे आहेत तर ते ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी म्हणून विचारात घेतले जातात. आणि आणखी त्यात महत्वपूर्ण भाग म्हणजे सेक्शुअल ऑफेन्सेस, म्हणजे रेप हा जो काही आपण किंवा गँग रेप किंवा रेप बाय पब्लिक अथॉरिटी असे कडून झालेले जे काही असतील तर सेक्शुअल ऑफेन्सेस सुद्धा यामध्ये विचारात घेतले. तर 299 ते 377 हा ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी म्हणून महत्वपूर्ण चॅप्टर त्या अनुषंगाने तो लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी चॅप्टर 17 मध्ये तुम्हाला बघायला मिळतात 378 ते 462. हाही चॅप्टर मोठ्या स्वरूपाचा आहे, ज्याच्यामध्ये थेफ्ट असेल, एक्सटॉर्शन असेल, रॉबरी, डेकॉइटी, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन, नंतर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, चिटिंग, मिसचीफ, क्रिमिनल ट्रेसपास या स्वरूपाचे गुन्हे की जे मालमत्तेच्या संदर्भामध्ये घडतात ते त्या ठिकाणी कव्हर केलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून 378 ते 462 पर्यंत एक मोठा भाग या चॅप्टरने काबीज केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर AIBच्या दृष्टीने याला सुद्धा महत्त्व देणं गरजेचं आहे. त्यानंतर येतो तुमचा चॅप्टर 18 की ज्याच्यामध्ये म्हटलं ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट्स अँड प्रॉपर्टी मार्क्स. तर जे काही महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे त्या संदर्भातले गुन्हे हे सेक्शन 463 ते 489E त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. मग त्यामध्ये ते फॉर्जरी असेल, त्यानंतर काउंटरफेट करन्सी असेल, अशा स्वरूपाचे जे काही गुन्हे जे केले जातात तर ते त्या चॅप्टर नंबर 18 मध्ये कव्हर केलेले आपल्याला दिसून येतात. आणि पुढचा चॅप्टर येतो 19 की ज्याला क्रिमिनल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स ऑफ सर्व्हिस. तर हे कॉन्ट्रॅक्ट्स आणि सर्व्हिस या अनुषंगाने वगैरे जे काही गुन्हे या ठिकाणी बघायला मिळतात 490 ते 92, पण ते डिलीट केलेत किंवा ते कालबाह्य झालेले जे आहे ते बघायला मिळतात. म्हणजे चॅप्टर 19 जो आहे तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही.
त्याला आपण दुर्लक्षित केलं तरी चालू शकतं. पुढे येतो चॅप्टर 20 ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज, विवाहाच्या संदर्भातले गुन्हे. हे 493 ते 498 या दरम्यान असलेले आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामध्ये 498A क्रुएल्टी बाय हजबंड ऑर रिलेटिव्स जे आहे तर ती आपण विचारात घेतो. किंवा बायगॅमी ज्याला म्हणतो, म्हणजे एक लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न करणं, तर बायगॅमी हा 494 नुसार ऑफेन्स मानलेला बघायला मिळतो. म्हणजे चॅप्टर 20 मध्ये लग्नाच्या संदर्भातले गुन्हे. चॅप्टर 20A क्रुएल्टी बाय हजबंड ऑर रिलेटिव्स, म्हणजे 498A जो आहे तो सेपरेट ऍड केलेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून चॅप्टर 20ला 20A हे जोडल्या गेलेलं बघायला मिळतं. नंतर चॅप्टर 21 डिफेमेशन म्हणून जो विचारात घ्यावा लागतो, की ज्याच्यामध्ये केवळ 2च सेक्शन आहे, सेक्शन 499 आणि 500. कारण 499 मध्ये व्हॉट इज मीन बाय डिफेमेशन आणि कोणत्या परिस्थितीमध्ये डिफेमेशन होत नाही, तर त्याला 10 अपवाद त्या ठिकाणी सांगितलेले 499च्या अंतर्गत तुम्हाला विचारात घ्यावे लागतात. आणि डिफेमेशनसाठीची शिक्षा सेक्शन 500 मध्ये सांगितलेली ज्या ती बघायला मिळते. पुढे येतो तुमचा चॅप्टर 22, म्हणजे हा सेकंड लास्ट चॅप्टर आहे, की ज्याच्यामध्ये क्रिमिनल इंटिमिडेशन, इन्सल्ट अँड अनॉयन्स 503 ते 510 हे सेक्शन त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. क्रिमिनल इंटिमिडेटेशन म्हणजे धाकदपाटशा दाखवणं, भीती घालणं, त्यासाठीची शिक्षा जी आहे. मग आणि 509 मध्ये ते वर्ड जेस्चर, की ज्याच्या माध्यमातून वुमेनची मॉडेस्टी आउटरीच करण्याचा जो काही प्रयत्न केला जातो तो 509 मध्ये विचारात घेतला गेला. तर हे क्रिमिनल इंटिमिडेशन, इन्सल्ट ऑर अनॉयन्स अशा स्वरूपाचा हा चॅप्टर 22 म्हणून जो आहे तो बघितला जातो. आणि त्यानंतर शेवटचा जो चॅप्टर येतो तो चॅप्टर 23, कारण 511 सेक्शन जे आहे तुमचे, तर हे 23 भागामध्ये विभाजित केलेत. आणि त्या 23व्या भागाचं जे काही शीर्षक आहे की अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्सेस, गुन्हा करण्याचा प्रयत्न करणं. गुन्हा करण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा गुन्हा आहे. आणि म्हणून तो आपण जे सुरुवातीला प्रश्न बघितले ते त्यामध्ये त्या संदर्भात आपण चर्चा केली. तर ह्या 23व्या चॅप्टरमध्ये केवळ एकच सेक्शन आहे, ते सेक्शन 511, आणि ज्याच्यामध्ये की पनिशमेंट प्रोव्हाइड केली गेली की अटेम्प्टिंग ऑफेन्सेस पनिशेबल विथ लाईफ इम्प्रिझनमेंट ऑर अदर इम्प्रिझनमेंट, म्हणजे ज्याला आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते असा गुन्हा करण्याचा प्रयत्न करणं, किंवा दुसऱ्या स्वरूपाची शिक्षा सांगितली गेलेली असेल अशा पद्धतीचा गुन्हा करणं. तर त्या संदर्भातली शिक्षा ही सेक्शन 511 मध्ये असलेली तुम्हाला बघायला मिळते. तर एकूण हा इंडेक्स आपण या ठिकाणी विचारात घेतला की 23 भागामध्ये कोणकोणत्या बाबींना महत्व दिलं गेलं, किती सेक्शन मध्ये तो चॅप्टर डिवाइड केला गेला, आणि महत्वपूर्ण कोणकोणत्या बाबी त्याच्या अंतर्गत कव्हर केलेल्या आहेत, ज्या काही बाबींची चर्चा आपण या ठिकाणी केली. आता EIB साठी काही IMP जे काही सेक्शन्स आणि त्याचे जे टॉपिक आहेत त्यांची एक सर्वसाधारण यादी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. की डाव्या बाजूला तुम्हाला लाल अक्षरामध्ये ते सेक्शनचे नंबर बघायला मिळतात, आणि उजव्या बाजूला तो टॉपिक त्या सेक्शनच्या किंवा एकूणच त्या क्लस्टर ऑफ सेक्शनच्या अंतर्गत कव्हर केलेला जो आहे तो बघायला मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची सांगड तुम्हाला योग्य पद्धतीने घालणं या ठिकाणी अपेक्षित आहे. ती तुम्हाला सर्क्युलेट केलं जाईल. तर त्यावेळेला तुम्ही त्या नजरेखालून घालणं समजून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी सर्वसाधारणपणे 20 एक केस लॉज ज्या IPCच्या संदर्भात विचारात घेणं गरजेचं आहे अशांचा संग्रह, म्हणजे तो थोडक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला की ज्याचं सायटेशन जे आहे आणि त्याचं शीर्षक, सायटेशन आणि थोडक्यामध्ये रेशिओ 2 लाईनमध्ये काय असेल, तर अशा पद्धतीच्या की ज्या लँडमार्क केसेस IPCच्या संदर्भामध्ये ज्या विचारात घेतल्या जातात तर त्यांचा एक संग्रह या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. कारण एखादा 2 प्रश्न हा केस लॉच्या अनुषंगाने सुद्धा पडू शकतो, आणि म्हणून त्या केस लॉ कुठल्या सेक्शनशी निगडीत असू शकतात, कोणत्या संकल्पनेशी निगडीत असू शकतात. तर त्या दृष्टीने एक साधारणतः 20 केसेस या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सगळ्या बाबींची चर्चा केल्यानंतर तुम्हाला जे काही EIBचं प्रिपरेशन करायचं आहे, तर ते प्रिपरेशन करत असताना कोणत्या गोष्टींवरती फोकस करावं त्या संदर्भामध्ये काही टिप्स या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येऊ शकतात, की त्या माध्यमातून तुम्ही IPCचं प्रिपरेशन जे आहे तर ते करू शकता. कारण IPC वरती एक सर्वसाधारण जर बघितलं तर 4-5 प्रश्न पडू शकतात, आणि BNS वरती 3 ते 4 प्रश्न त्या ठिकाणी जे आहे ते विचारले जाऊ शकतात. म्हणून केवळ आपल्याला IPCच विचारात घेऊन चालणार नाही, तर आपल्याला BNS जो आहे तर त्याच्यावरती सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे. तर आता म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे IPC मध्ये
कोणत्या गोष्टींवरती फोकस करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी जास्त करून विचारात घेतल्या गेल्या पाहिजे. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला सोयीस्कर पडेल, ज्याच्यामुळे सुविधा निर्माण होईल, असा एक प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. मग तुम्ही फोकस कशावरती करावं IPC वाचत असताना? डेफिनेशनचा जो काही पार्ट आहे, तर त्याच्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीचा फोकस करणं गरजेचं आहे. नंतर डिस्टिंक्शन बेस्ड क्वेश्चन्स, की समजा थेफ्ट आणि एक्स्टॉर्शन वगैरे जे आहे, किंवा रॉबरी आणि डेकोइटी वगैरे जे आहे, की यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे, डिस्टिंक्शन. तर तो फरक कशाच्या माध्यमातून, इन्ग्रेडियंटच्या माध्यमातून, किंवा तुमचं ॲबडक्शन आणि किडनॅपिंग वगैरे जे आहे, किंवा तुमचं कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर वगैरे जे आहे, म्हणजे अशा पद्धतीच्या असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत तर त्या सुद्धा विचारात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर जे काही ऑफेन्सेस आहेत तर त्या ऑफेन्सेसचे इन्ग्रेडियंट्स, समजा रॉबरी आहे, डेकॉइटी आहे, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे, तर या सेक्शन्समध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स, कोणते घटक आले आणि ते घटक मीट आउट झाल्यानंतरच तो ऑफेन्स जो आहे तो त्या ठिकाणी घडला असं गृहीत धरलं जातं. म्हणून त्याचे इन्ग्रेडियंट जे आहेत ते इन्ग्रेडियंट्स किंवा इसेन्शियल ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा तुम्ही फोकस केले पाहिजेत. त्यानंतर लँडमार्क केसेस ज्या आहेत त्या सुद्धा नजरेखालून घातल्या पाहिजेत, आणि कोणता गुन्हा केल्यानंतर त्यासाठीची काय शिक्षा सांगितली, ह्याही शक्यतो आपल्याला ज्ञात असणं किंवा त्यांच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा फोकस सर्वसाधारणपणे या 5 गोष्टींवरती IPC वाचत असताना असला पाहिजे, ज्याच्यामध्ये डेफिनेशन असेल, डिस्टिंक्शन बेस्ड क्वेश्चन्स असतील, इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स असतील, लँडमार्क केसेस आणि पनिशमेंट यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत ते कशा पद्धतीचे असतात, तर ते कम्पॅरेटिव्ह बेस्ड, तुलना करणारे. मग थेफ्ट आणि एक्स्टॉर्शन यांची तुलना करणं किंवा फरक, रॉबरी, डेकॉइटी असेल, हर्ट, ग्रीवियस हर्ट असेल, किडनॅपिंग, अबडक्शन असेल, कल्पेबल होमिसाइड मर्डर असेल, चिटिंग, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट असेल, तर या गोष्टींवरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये फोकस केलेला जो आहे तो बघायला मिळतो. तर तो सुद्धा आपण नजरेखालून घालणं गरजेचं आहे. कारण अशा प्रश्नावरती कधी कधी मॅच द पियर्स स्वरूपाचा प्रश्न हा पडू शकतो. म्हणून त्याही गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता बेरॅक्ट तुम्ही जो वाचताच आहात, तर हा बेरॅक्ट वाचत असताना किंवा त्याचं प्रिपरेशन करत असताना तुम्ही काय करू शकता, तर ज्या डेफिनेशन्स आहे तर त्या डेफिनेशन वाचल्यानंतर त्याला हायलायटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या गोष्टी रंगवू शकता, की जेणेकरून त्या गोष्टी तुमच्या चटकन लक्षात येतील, पटकन नजरेमध्ये भरतील. जसं डेफिनेशन असतील त्यांना समजा तुम्ही येलो हायलायटर जो आहे तर त्याने मार्क करणं, पनिशमेंट असतील तर त्याला पिंक कलरने मार्क करणं. म्हणजे हाच कलर वापरावा असा काही आग्रह नाही, मी फक्त तुम्हाला ते सूचित करतोय. तुमच्या आवडीचा कलर तुम्ही कोणत्याही गोष्टीनं जे आहे ते वापरू शकता. एक्सेप्शन्स आहे तर त्यासाठी ग्रीन कलर, म्हणजे हवा तो कलर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता, की त्याच्या माध्यमातून त्या गोष्टी पटकन तुमच्या लक्षामध्ये येतील, की ह्या गोष्टीसाठी आपण हा कलर त्या ठिकाणी वापरलेला आहे. की आपल्याला त्या ठिकाणी वेळ वाचवायचा आहे, तर तुमच्या हातामध्ये फक्त 180 मिनिटं आहेत आणि 180 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. म्हणजे 100 प्रश्नामध्ये काही प्लेन असतील, केवळ एक वाक्यामध्ये तो प्रश्न संपत असेल, पण काही जर असं असर्शन आणि रिझन असेल, स्टेटमेंट असेल, मॅच द पियर्स या पद्धतीचे असतील, तर त्या ठिकाणी किंवा प्रॉब्लेम बेस्ड असतील, तर तुमचा वेळ हा नक्कीच खाल्ला जाणार आहे. आणि मग तो जर वेळ वाचवायचा असेल तर अशा पद्धतीच्या काही ट्रिक्स त्या तुम्हाला त्या ठिकाणी ज्या आहेत त्या वापराव्या लागतील. त्यानंतर सेक्शनचं जे काही क्लस्टर आहे, आता सेक्शनचं क्लस्टर म्हणजे नेमकं काय, की जे वेगवेगळे जे टायटल्स आहेत त्या टायटल्सला विचारात घेऊन त्या टायटलच्या अंतर्गत किती सेक्शन्स कंप्राइज केले गेलेले आहेत, किंवा कोणकोणत्या सेक्शनपासून कुठल्या सेक्शनपर्यंत कोणकोणता टॉपिक कव्हर केला गेला आहे. जसं होमिसाइड आहे, मग होमिसाइड 299 ते 304 मध्ये कव्हर केलेला बघायला मिळतो. रेप आहे 375 ते 376, थेफ्ट असेल 378 ते 382, रॉबरी अँड डॅकॉइटी 390 ते 402, त्यानंतर चिटिंग 415 ते 420. म्हणजे असे क्लस्टर जे आहेत किंवा जे चॅप्टर आहेत 23 चॅप्टर आहेत, तर मग पहिल्या चॅप्टरमध्ये 5 सेक्शन, दुसऱ्यामध्ये किती बसतात, 23व्या चॅप्टरमध्ये किती बसतात, अशा पद्धतीने जर ते आपण नजरेखालून घालत गेलं तर हे समजून घेणं आपल्याला जे आहे ते सोपं होणार आहे. आता एवढ्या सगळ्या बाबींची चर्चा केल्यानंतर या ठिकाणी एक प्लेन स्वरूपाचे 100 MCQ काढण्याचा मी प्रयत्न केला. एकूण तुमचा जो IPCचा सिलेबस आहे 23 चॅप्टर 511 सेक्शन्स, याच्यावरती प्लेन सिंपल स्वरूपाचे जे काही प्रश्न काढलेत जे तुम्हाला ते या ठिकाणी बघायला मिळतील. आता पहिला प्रश्न बघा, द इंडियन पिनल कोड केम इन टू फोर्स ऑन. आता एवढा साधा प्रश्न तुमच्या AIB मध्ये पडेल की नाही पडेल सांगता येत नाही, पण तो असू पण शकतो.
मग त्या अनुषंगाने जे आपण सुरुवातीला लक्षात घेतलं, 1 जानेवारी 1862 म्हणजे बनला IPC 60ला, पण लागू झाला 1 जानेवारी 1862ला. ते ऑप्शन जे आहे ते करेक्ट आन्सर म्हणून आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतं. IPC एक्सटेंड्स टू कोणाला लागू होतो? मग 1860ला अस्तित्वात आला, मग तेव्हा जम्मू काश्मीरचा प्रश्न होता का? तर त्यावेळेला जम्मू काश्मीरचा प्रश्न हा त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता. जम्मू काश्मीर जे आहे तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर त्याला जे राज्यघटनेतून स्पेशल स्टेटस दिलं गेलं, मग त्यानंतर तो प्रश्न निर्माण झाला. आणि IPC 1860चा आहे. 1860ला IPC अस्तित्वात आल्यानंतर तो लागू संपूर्ण भारताला झालेला जो आहे तो बघायला मिळतो. तर असे जवळपास वेगवेगळ्या प्रोव्हिजनच्या संदर्भामध्ये एक 100 प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता बघा, सुरुवातीला आपण प्रश्न बघत असताना 20वी जी तुमची AIB झाली होती, त्या 20व्या AIBE मध्ये 8 प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहेत. कारण IPCला 8 प्रश्न डिवोट केलेले हे आपण सिलेबसमध्ये सुद्धा बघितले. मग सर्वसाधारण एक 100 प्रश्न त्या अनुषंगाने मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर जे स्टेटमेंटवरती बेस करणारे, असर्शन आणि रिझन यावरती बेस करणारे आणखी 50 प्रश्न या ठिकाणी जे आहे तर तुमच्या तयारीसाठी देण्याचा मी प्रयत्न केला. त्याचे एक दोन उदाहरणं जे आहे ते आपण या ठिकाणी विचारात घेऊया. बघा, जे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स म्हणून या ठिकाणी मी ते दिले की ज्याच्यामध्ये असर्शन, रिझन किंवा स्टेटमेंट जे आहे ते असेल. आता पहिला प्रश्न बघा, असर्शन आहे, अंडर द IPC एव्हरी पर्सन इज लायबल टू पनिशमेंट फॉर ऑफेन्सेस कमिटेड विद इन इंडिया. म्हणजे आता असर्शन काय, विधान असं आहे की IPCच्या अंतर्गत की एव्हरी पर्सन इज लायबल टू पनिशमेंट फॉर ऑफेन्सेस कमिटेड विद इन इंडिया. प्रत्येक व्यक्ती ज्याने भारतामध्ये गुन्हा केला असेल तर तो शिक्षेसाठी पात्र आहे किंवा शिक्षेसाठी जबाबदार आहे, हे अशा पद्धतीचं विधान आहे. आणि त्याचं कारण, त्याचं रिझन काय दिलं गेलं, तर रिझनमध्ये बघा, द IPC एक्सटेंड्स टू ऑफेन्सेस कमिटेड बाय एनी सिटीजन ऑफ इंडिया आउटसाइड इंडिया. आता त्याचं रिझन जे त्या ठिकाणी दिलं की IPC कोणाला लागू होतो, की एखादा भारताच्या नागरिकाने भारताच्या बाहेर जरी गुन्हा केला तर त्याला सुद्धा IPC लागू होतो, हे अशा पद्धतीचं रिझन त्या ठिकाणी दिलं गेलं. आणि त्याखाली तुम्हाला 4 ऑप्शन दिले गेले. पहिलं ऑप्शन, बोथ A and R आर ट्रू अँड R इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A. म्हणजे ऑप्शन A म्हणतो की A असर्शन आणि रिझन दोन्ही सुद्धा खरे आहेत, आणि रिझन जे आहे तर ते Aचं खरं एक्सप्लेनेशन आहे, असं ऑप्शन A म्हणतं. ऑप्शन B, बोथ A अँड R आर ट्रू. A आणि B म्हणजे असर्शन आणि रिझन दोन्ही खरे आहेत, परंतु R इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A. ऑप्शन C, A इज ट्रू बट R इज फॉल्स. ऑप्शन D, A इज फॉल्स बट R इज ट्रू. आता त्याचं उत्तर काय आहे ते तुम्हाला खाली बोर्डमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर B हे त्याचं उत्तर आहे. आणि B उत्तर असं सांगतं की असर्शन आणि रिझन दोन्ही खरे आहेत, पण जे काही रिझन असर्शनचं एक्सप्लेनेशन म्हणून दिलं गेलं तर ते खरं नाही. म्हणजे ते का खरं नाही, कारण असर्शन म्हणत होतं की एव्हरी पर्सन इज लायबल टू पनिशमेंट फॉर ऑफेन्सेस कमिटेड विद इन इंडिया. IPCच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्ती की त्याने भारतामध्ये जर गुन्हा केलेला असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला, एव्हरी पर्सन म्हटलं. आता हा पर्सन हा शब्द या ठिकाणी नीट लक्षात घेणं गरजेचं आहे बरं का. पर्सन, मग पर्सन आणि सिटीजन याच्यामध्ये फरक आहे का, तर नक्कीच फरक आहे. पर्सन म्हटल्यानंतर सिटीजन, नन सिटीजन अँड आर्टिफिशियल पर्सन, हे नीट लक्षात घ्या. पर्सन या शब्दामध्ये 3 लोकांचा समावेश होतो. सिटीजन म्हणजे भारताचा नागरिक, नन सिटीजन म्हणजे जो भारताचा नागरिक नाही, परकीय व्यक्ती आहे, आणि आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कायद्याच्या नजरेमध्ये ज्याला व्यक्ती म्हणून विचारात घेतलं जातं. या तिन्हींचा समावेश पर्सन या संकल्पनेमध्ये होतो. आणि या ठिकाणी जो शब्दप्रयोग केला गेला, अंडर द IPC एव्हरी पर्सन इज लायबल, एव्हरी पर्सन, हे लक्षात घ्या, टू पनिशमेंट फॉर ऑफेन्सेस कमिटेड विद इन इंडिया. एखादा अमेरिकेने भारतामध्ये आला आणि त्याने गुन्हा केला, मग तो भारताचा नागरिक नाही. मग भारताचा नागरिक नाही म्हटल्यानंतर त्याला IPC नुसार शिक्षा होणार नाही का, तर त्याला IPC नुसार शिक्षा होणार. एव्हरी पर्सन, हे नीट लक्षात घ्या. आता हे जे असर्शन आहे, या असर्शनला रिझन काय दिलं गेलं, तर ते रिझन देताना म्हटलं, द IPC एक्सटेंड टू ऑफेन्सेस कमिटेड बाय एनी सिटीजन ऑफ इंडिया आउटसाइड इंडिया. म्हणजे भारताच्या नागरिकाने भारताच्या बाहेर जर गुन्हा केला तर त्याला IPC नुसार शिक्षा होईल. मग जर अमेरिकेचा व्यक्ती भारतात येऊन जर समजा गुन्हा करत असेल तर भारत सरकार त्याला शिक्षा देऊ शकतं IPCच्या अंतर्गत.
मग भारताचा नागरिक भारताच्या बाहेर गेला आणि तिथे गुन्हा करत असेल, मग त्या गुन्हेगाराला सुद्धा फक्त भारतच सरकार शिक्षा करू शकतं, असं होऊ शकतं का? तर ज्या देशामध्ये त्याने गुन्हा केला त्या देशाला तो अधिकार असतो शिक्षा देण्याचा. तर त्यामुळे या ठिकाणी हे दोन्ही जे काही असर्शन आणि रिझन जे आहे ते दोन्ही बरोबर आहेत, पण असर्शनचं रिझन जे या ठिकाणी दिलं गेलं तर ते अयोग्य आहे, आणि म्हणून याचं ऑप्शन उत्तर जे आहे ते बी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हा शेवटचा एक प्रश्न घेऊया. असे जवळपास 50 प्रश्न ऍडव्हान्स लेवल क्वेश्चन्स म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, की जेणेकरून तुमचा सराव व्हावा, ते नजरेखालून जावेत, आणि या स्वरूपाचे प्रश्न जर आले तर त्याला तुम्हाला सामोरं जाता यावं, हा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. आता दुसरा प्रश्न बघा, त्यामध्ये 2 स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट म्हणतं, अंडर IPC an act done by a child under 7 years of age is not an offense. IPCच्या अंतर्गत 7 वर्षाच्या आतील मुलाने केलेला गुन्हा हा गुन्हा नाहीये. आता दुसरं स्टेटमेंट, द इम्युनिटी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ डॉली इन कॅपॅक्स. आता हे जे काही प्रिन्सिपल, 7 वर्षाच्या आतील बालकाने केलेला गुन्हा हे कोणत्या प्रिन्सिपलवरती बेस करतं? तर दुसरं स्टेटमेंट म्हणतं की ही जी काही इम्युनिटी म्हणजे त्या 7 वर्षाच्या आतील बालकाला केलेल्या गुन्ह्यापासून जी सूट देतं, तर ती सूट कशावरती बेस करते? तर ती एका प्रिन्सिपलवरती बेस करते, आणि ती प्रिन्सिपल आहे डॉली इन कॅपॅक्स. डॉली म्हणजे बाहुली म्हणतो आपण, इन कॅपॅक्स म्हणजे इन कॅपॅसिटी, त्या अनुषंगाने. मग बाहुली म्हणजेच छोटं बालक, त्या अनुषंगाने ते विचारात घेतलं. डॉली इन कॅपॅक्स की छोटं बालक, की त्याला त्या ठिकाणी तेवढी त्याची वैचारिकता आणि परिणामांची जाणीव त्या 7 वर्षाच्या आतील बालकामध्ये झालेली नसते, आणि म्हणून त्याने केलेल्या कृत्यासाठी त्याला जबाबदार धरलं जात नाही. या प्रिन्सिपलवरती ही इम्युनिटी बेस केलेली आहे, असं दुसरं स्टेटमेंट म्हणतं. आता या प्रश्नाला तुम्हाला काही ऑप्शन दिले. ऑप्शन ए, बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. ऑप्शन बी, बोथ स्टेटमेंट्स आर फॉल्स. ऑप्शन सी, ओनली स्टेटमेंट 1 इज ट्रू. ऑप्शन डी, ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू. आता उत्तर तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी दिसतंय, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, आणि म्हणून उत्तर जे आहे ते ऑप्शन ए, बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. कारण IPCच्या अंतर्गत 7 वर्षाच्या आतील बालकाने केलेला गुन्हा मानत नाही, आणि ते कोणत्या प्रिन्सिपलवरती बेस करतं? तर डॉली इन कॅपॅक्स या प्रिन्सिपलवरती बेस करतं, म्हणून दोन्ही स्टेटमेंट हे करेक्ट आहेत. तर असे ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न हे तुम्हाला IPCच्या संदर्भामध्ये विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी जो संग्रह दिला तुम्हाला, एक 150 प्रश्नांचा संग्रह जो दिलेला आहे तो एक्झॉस्टिव्ह नाहीये. हे सगळे प्रश्न एक्झॉस्टिव्ह म्हणजे परिपूर्ण आहेत असा माझा दावा नाही. हे फक्त इलुस्ट्रेटिव्ह आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत, दिशा दाखवणारे आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी रिडिंग तुम्ही करणं अपेक्षित आहे. ही सदरची PDF ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. आणखी उद्यापर्यंत जे काही MCQs या संदर्भात मला मिळतील ते त्या ग्रुपमध्ये जे आहे ते शेअर केले जातील, आणि उद्याचं लेक्चर आपण BNSच्या अनुषंगाने जे आहे ते विचारात घेऊया. कारण IPC विचारात घेत असताना तुमच्या सिलेबसमध्ये IPC आणि BNS या दोन्हींना एकत्रितरित्या विचारात घेणं गरजेचं आहे. मग 8 प्रश्नांपैकी कदाचित 4 प्रश्न IPC वर येऊ शकतात, 4 प्रश्न BNS वरती येऊ शकतात. तर तुम्हाला त्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. तर आज थांबूया आपण या ठिकाणी. इज इट ओके? हो सर, हो. ओके. तर ठीक आहे, आज थांबूया आपण. उद्या 8 वाजता भेटूया. BNSच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात काही वाचता आलं तर वाचून या, म्हणजे जेणेकरून चर्चा करत असताना बऱ्याच गोष्टी समजणं जे आहे ते सहज सोपं होईल. ठीक आहे, थांबतोय मी आता या ठिकाणी. थँक्यू. हो सर. गुड नाईट सर. ओके, गुड नाईट.